अरे तू गुजराती बुवा म्हणजेच ब्राह्मण काका आहे ना? हो का रे? तुला ते कोणते तरी काका म्हणतात ना रे? हो, जोशी काका म्हणतात मला. मग तू इथं रस्त्याच्या कडेला काय करतोयस? अरे पूजेला गेलो होतो, बोलता बोलता पिशवीभर केळी घालली, पूजेच्या मालकाने लाथ घालून बाहेर काढले रे. सगळे पैसे घेतले, भिकारी झालो. तुझं नाव काय? राजू नाव आहे माझं. मी तुला माझ्या घरी नेतो, येशील का? येतो की. केळी मिळतील का? काय काय बोलला? अहो म्हणजे जेवण मिळेल ना? हो देतो की जेवण. वाह, काय घर आहे? कधी बांधले? अहो आताच 1 महिना झालं बांधलेलं. मले का नाही बोलवले? कशाले? पूजा करायले आणि जेवायले. तुम्ही आज पूजा करता का आता परत? होय करतो की, काहीच प्रॉब्लेम नाही. मग जोशी काका तुम्ही एक काम करा, परत एकदा करून टाका या घराची पूजा. मग करा तयारी चालू. साहित्य लिहून घ्या, मी सांगतो ते. तूप 5 किलो, केळी 20 डझन. ओय बाबा, तू सिंपल पूजा करतोय की गावाला बोलावतोय पूजेला? शेमण्या का सिंपलच करतोय की. 20 डझन काय तुझ्या काकानी केली का शेमण्या? अहो 1 डझन पूजेला आणि 19 डझन माझी गुरुदक्षिणा. तू 19 डझन स्वतःला घेतो, मग मी तुला देईन. पण माझे एक काम कर. ओ बाप्पा, कशाला देत 19 डझन की त्या डोंगरी काकाले? अरे बेटा करू दे पूजा त्याले. अहो पप्पा, या शेमण्यापेक्षा तर आधीचा ब्राह्मण चांगला. हा तर केळीवाला आहे. आधीचा ब्राह्मण तरी पैसे घ्यायचा थोडेफार. करू की नको मी पूजा? काय निघितली शेमण्या तू? अहो माझी दक्षिणा तर द्या. अय शेमण्या, न्या राय. वीरू जा रे डब्यातून 2 रुपये आण आणि दे या शेमण्याला. 19 डझन केळी दक्षिणा द्या की हो. तुला लाथ घालून बाहेर काढीन बर का शेमण्या. 2 रुपये घेऊन निघ. काय काय लोक आहेत ब्राह्मणाला हाकून देतात. एवढ्या लांब गुजरातवरून आलतोय मी.